नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ज्या गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती ती म्हणजे राजन आणि गौरी एकमेकांच्या समोर येतील, त्या दोघांचं लग्न होईल आणि पुन्हा मुंबईला राजन गौरीला घेऊन येईल, या गोष्टींचा विचारच केला नव्हता ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनली राजनने आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही मी गौरीला शोधून आणणारच आहे. आणि असं म्हणत अन्नपूर्णाने सुद्धा राजनला सांगितलेलं की तू जा आणि तू गौरीला घेऊन ये, माझी सून आणि लेक माझी नात आलीच पाहिजे असं तिने सांगितलेलं असतं. आणि इकडे गौरी सुद्धा राहत असते, तिचं काम जे आहे ती करत असते, परंतु तिला मात्र काही गोष्टी जाणवत असतात. त्या म्हणजे तिला जाणवत असतं की कामिनी जी आहे तिच्यापासून आपल्या लेकीला धोका आहे. माझ्या कमळीला जर काय झालं तर मी जगू शकणार नाही, ही गोष्ट तिला जाणवत असते. म्हणून तिने कमळीची काळजी करत असते. परंतु इकडे घडतं मात्र वेगळंच. कारण काहीही झालं तरीही आता राजन आलेला असतो पुन्हा गावाकडे आणि तो शोध घेऊ लागतो, गौरी कुठं आहे, गौरी मोहिते कुठं आहे. त्याचबरोबर आबांचा फोटो मिळालेला आहे, त्यामुळे राजनला तर वाटत असतं की नाही नक्कीच काहीतरी आहे. आणि अन्नपूर्णाने सुद्धा सांगितलेलं असतं, आबांचा जर फोटो तुला मिळालेला असेल तर नक्कीच गौरीही तिथं असणार आहे, तू जा गौरीकडे आणि तिचा शोध घे, अशा पद्धतीने इकडे अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं. शेवटी आता ऑप्शन नाही आणि गौरी आपल्याला भेटली पाहिजे. आपली लेक कशी आहे, गेली 17 वर्ष झालं ह्या सगळ्या गोष्टी आपण शांतपणे सहन केलेल्या आहेत, पण आता सहन करायचं नाही एवढंच मनाशी ठरवून राजन आता आलेला असतो. आणि तिथं तो पाहतो तेव्हा त्याला कळतं आणि नेमकी गौरी सुद्धा म्हणत असते की नाही, राजन मनाशीच बोलत बसलेला असतो की नाही मला वाईट वाटतंय, मी त्या दोघींचा स्वीकार करत आहे, त्यांना त्यांचं रक्षण करण्यासाठी तयार आहे, त्यांना सांभाळण्यासाठी तयार आहे. आणि मग गौरी राजनच्या जवळ गेलेली असती, त्याला सांगणार असते आणि तेवढ्यातच तिला कामिनीचे गुंड आणि कामिनी म्हणजे कामिनी गुंडांना घेऊन येताना दिसते आणि गौरी मात्र खूप घाबरते. त्या क्षणी गौरी तिथून पळू लागते. कामिनीचे गुंड सुद्धा तिचा पाठलाग करू लागतात. राजनच्या लक्षात येतं, अरे ह्या कोण आहेत असं म्हणत राजन त्या गुंडांची धुलाई करतो. आणि त्याचवेळी कामिनीच्या लक्षात येतं, बापरे राजनने जर मला पाहिलं तर केवढा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, केवढा मोठा अनर्थ होऊ शकतो, हे असं लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की नाही काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, एवढंच आता इकडे राजनने ठरवलेलं असतं. आणि मग तो गौरीकडे पाहतो. जेव्हा गौरीकडे गौरीचं तोंड राजनकडे होतं आणि जेव्हा ती राजनला पाहते तेव्हा मात्र धक्का बसतो. आणि राजन म्हणत असतो, गौरी तू, अगं मी तर कामिनीच्या आईकडे, मी तर कमळीच्या आईला शोधत होतो आणि तुलाही शोधून झालं. शेवटी मला आई बोललेली कमळीच्या आईची पण भेट घेऊन ये, म्हणून मी कमळीच्या आईची भेट घेण्यासाठी आलेलो, पण हे सगळं काय आहे. तेव्हा गौरी म्हणत असते की राजन कितीतरी दिवसानंतर भेटताय तुम्ही, खरंच मी तुमची खूप वाट पाहिली पण तुम्ही माझ्यासाठी थांबला नाहीये. तेव्हा राजन म्हणतो की माफ कर, मला खरंच माफ कर, कारण माझ्याकडनं चूक झालेली आहे, मी तुझ्यावर आणि आपल्या लेकीवरती अन्याय केलेला आहे, मला माफ कर असं म्हणत राजन कमळीची माफी सरूची माफी मागत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की मला माफ कर. तेव्हा सरू म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, तेव्हा मी मुंबईला आले होते आणि आपली भेट सुद्धा होणार होती, कारण आपल्या दोघांचं ठरलं होतं, त्या पद्धतीने गोष्टी चाललेल्या होत्या. आणि अचानक काही गुंड आले आणि त्या गुंडांनी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मग माझ्या आपल्या लेकीचा जीव वाचण्यासाठी मी हा निर्णय घेतला आणि मला मुंबई सोडून पुन्हा इकडे यावं लागलं. आणि गेली 17 वर्ष झालं मी माझं नाव बदलून राहते, मी माझं नाव बदललेलं आहे, कारण आपल्या लेकीच्या जीवाला धोका आहे राजन, असं सांगितल्याबरोबर राजन विचारतो, कोणापासून धोका आहे, तू काय बोलतेस हे सगळं. तेव्हा तो सांगू लागतो की हो, तुमची आत्या, कामिनी आत्या यांच्यापासून धोका आहे, आत्ता सुद्धा त्यांनीच गुंड माझ्या मागावर पाठवले होते आणि त्या गुंडांना तुम्ही ज्या मारलेला आहे ना ते गुंड कामिनीचेच आहेत. हे ऐकल्यानंतर राजनला धक्का बसतो. राजन म्हणतो, काय सांगतेस तू हे सगळं. तेव्हा ती सांगू लागते की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे, कारण त्यांच्यापासूनच आपल्याला धोका आहे, आपल्या मुलीला धोका आहे. तेव्हा तो म्हणत असतो की मी जे लग्न केलेलं आहे ते सुद्धा मला जबरदस्तीनं लग्न करावं लागलेलं आहे. हे ऐकल्यानंतर ती म्हणत असते, पण तुम्ही थांबला नाहीत. तेव्हा राजन म्हणत असतो की मला जबरदस्ती हे लग्न करावं लागलं, खरं तर ही मोठी गोष्ट होती, कारण आता जे काही घडत आहे त्याला मी जबाबदार आहे. तुझे आणि कमळीचे जे हाल झालेले आहेत, आपल्या मुलीचे जे हाल झालेले आहेत, त्याला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे. तेव्हा राजन म्हणतो की आपली मुलगी कुठे आहे, मला सांग ना, तू बोललीस ना कमळी तिचं नाव आहे, मग ती कुठं आहे. तेव्हा मात्र ती सांगू लागते की हो, मी सांगते तुम्हाला ती कुठं आहे, असं म्हणत ती बोलायला लागलेली असते. पण ती म्हणत असते की तिच्या जीवाला धोका आहे, तिला आपण वाचवलं पाहिजे.
पाहिजे. तेव्हा राजन म्हणतो की मी तुमच्या दोघींचंही रक्षण करण्यासाठी समर्थ आहे, तू मुंबईला चल. तेव्हा ती सांगते ती शिकायला मुंबईला गेली, तिला ना खेळाच्या कोट्यातनं ॲडमिशन मिळाले आणि तिला तिथं तिचं कॉलेज चालू आहे, तर ती तिथे मुंबईला आहे. खूप हट्टी आहे, तुमच्यासारखीच हट्टी आहे. तिला फक्त तुम्हीच तिला सांभाळू शकता एवढं मला माहिती आहे, असं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र ती सांगत असते की खूप हट्टी आहे आणि हट्टाने तिनं ऐकलं नाही, मी तिला मुंबईला पाठवत नव्हते तर तिने ऐकलं नाही आणि मुंबईला गेली आणि तिला स्पोर्ट कोट्यातनं तिथं ॲडमिशन मिळालेलं आहे. हे ऐकल्यानंतर राजनला खूप भारी वाटतं आणि मग राजन आईला फोन करतो. आईला सांगू लागतो की आई असं असं झालेलं आहे आणि गौरीची आणि माझी भेट झालेली आहे. तेव्हा आई म्हणते की मग कसला विचार करतोयस तू, तिला घे आणि ये इकडे, आणि आपली नात कुठं आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं आपली नात मुंबईतच आहे आई. हे ऐकल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो. तो म्हणालेला असतो की आपली नात मुंबईत आहे. आपली नात मुंबईत आहे तर मग काय झालं आणि ती कुठं आहे मुंबईत. तेव्हा तो म्हणतो नाही माहिती, कारण तिलाही माहीत नाही आहे की गौरीला ती कुठं आहे. आणि तुला आई माहिती आहे का, अगं आपल्या नातीचं नाव पण कमळी आहे आणि आपल्याकडे ती मुलगी आहे ती बघ, जिला तू तुझी नात मानलेली आहे, तिचं नाव पण कमळी आहे ना. तेव्हा मग राजन गौरीकडे फोन देतो आणि अन्नपूर्णाबरोबर ती बोलायला सुरुवात करते. गौरी म्हणत असते की हो, तुमच्या नातीचं नाव सुद्धा कमळीच आहे आणि ती तिच्या मैत्रिणीबरोबर निंगीबरोबर गेलेली आहे. त्यावरती लगेचच हे सगळं काय आहे, कारण ती म्हणू लागते की अगं मग ही कमळी जी आहे ना तिची मैत्रीण निंगीच आहे आणि त्या दोघीही सिद्धटेकवरून आलेल्या आहेत, तुमच्याच गावातून आलेल्या आहेत. तेव्हा ती म्हणते की अहो मग निंगी आणि कमळी, मग ती कमळीच आहे मुलगी. आता मात्र अन्नपूर्णाला इतकं म्हणजे आकाश सुद्धा ठेंगणं वाटू लागलेलं असतं, इतका आनंद झालेला असतो, कारण तिची नात ही तिच्याबरोबर असते. या गोष्टीचा जो आनंद असतो तो खरंच म्हणजे ती विश्वासच बसत नाहीये की कसं शक्य आहे, म्हणजे माझ्या नातीची भेट झाली आहे. गुरुजी जे सांगत होते ते खरं होतं, माझी आणि माझ्या नातीची भेट झालेली आहे आणि गुरुजींनी सांगितल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असते की तुम्ही दोघंही इकडे या. तेव्हा ती म्हणते की मी कसं येणार, कारण राजनचं आता लग्न झालेलं आहे आणि मी तो संसार मोडायला नाही येऊ शकत. तेव्हा राजन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, तू माझा संसार मोडतच नाही आहे, कारण माझा संसार हा सुरूच नाही आहे, तर तो मोडण्याचा प्रश्नच येत नाही आहे असं म्हणत तो गौरीला सांगू लागतो. तेव्हा गौरी म्हणत असते पण, तेव्हा राजन म्हणतो चल आत्ता मी देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करतो आणि आई तू गृहप्रवेशाची तयारी कर. आता मी लग्न करून गौरीला घेऊन येत आहे आणि आपल्या महाजन कुटुंबामध्ये गौरीचा गृहप्रवेश होणार आहे, पुन्हा गृहप्रवेश होणार आहे असं तो सांगू लागतो. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की हो, तुम्ही दोघंही लग्न करा आणि तुम्ही दोघंही लग्न करून या, अशा पद्धतीने सांगितलेलं असतं. आता मात्र खरं तर धक्का बसलेला असतो तो म्हणजे गौरीला कळतच नसतं की काय करते मी, हे सगळं माझं बरोबर तर आहे ना, आणि माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आणि मी आबांना दिलेला शब्द, हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हा प्रश्न गौरीला पडलेला असतो. आणि गौरी मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा ती म्हणत असते की नाही आबा मला माफ करा, पण राजन माझी आणि कमळीची जबाबदारी घ्यायला तयार आहेत, तर मला काहीच हरकत वाटत नाही असं म्हणत तिने आता आबांच्या सोबत आबांना जे दिलेलं वचन असतं ते आता तिने ठरवलेलं असतं की नाही, आबांना दिलेलं जे वचन आहे ते मी पाळत तर आहेच, पण त्याचबरोबर आत्ता सध्या मी तिकडे जाणं गरजेचं आहे. मग देवाब्राह्मणांच्या साक्षीने दोघांचं लग्न होतं आणि राजन आता सरूला घेऊन येतो. खरं तर खूप मोठ्या गोष्टी घडत असतात, यांना कोणाला विश्वासच नसतो की नक्की काय झालेलं आहे. फक्त या दोघीजणी आता विचार करायला लागलेले असतात की यांचं नक्की काय चाललंय आणि एवढी कशाची तयारी आहे. कमळीला निंगीला बोलवलेलं असतं, छान तयार होऊन त्या आलेल्या असतात, घरामध्ये लाइटिंग केलेलं असतं, फुलांच्या माळा सजवलेल्या असतात आणि मग इकडे रागिनी म्हणू लागते की मीच विचारते काय झालेलं आहे असं म्हणत रागिनी विचारायला येते आणि रागिनी विचारू लागते. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की कळेल लवकरच कळेल काय झालेलं आहे, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळ्या गोष्टी तुमच्या समोरच होणार आहेत असं म्हणत अन्नपूर्णाने तिची बोलती बंद केलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.